अवघ्या काही तासात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वाटली गेली। अल्पसंख्याक शाळांना शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई लागू होत नाही। पैसा दिला जातो आणि त्या शिक्षकांची नियुक्ती होते। ह्याचा सगळा फटका भविष्यात विद्यार्थ्यांना बसतो। दुखवट्याचा फायदा घेऊन फाईल्स मंजूर करणं हा मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे। मंत्रालयात अर्थपूर्ण हालचाली सुरू झाल्यात। 75 शाळांच्या अल्पसंख्याक दर्जाचा हा गूढ खेळ आहे। अजित पवारांचं निधन झालं, अपघात झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र जेव्हा दुःखात बुडाला होता तेव्हा मंत्रालयामध्ये अल्पसंख्याक विकास विभागात मात्र फाईल्सचा खेळ सुरू झाला होता। शासकीय सुट्टी आणि दुखवटा असताना सुद्धा अवघ्या काही तासात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वाटली गेली। हा केवळ योगायोग नाहीये, तर एका मोठ्या सेटलमेंटचा भाग असू शकतो, संशय आहे। आता हा सगळा अल्पसंख्याक दर्जाचा अट्टहास नेमका कशासाठी आहे? एक चिकित्सक विश्लेषण आपण पाहूया। शाळांना हा दर्जा मिळाला तर त्यांना कोणते फायदे मिळतात आणि त्यातनं समाजाचं काय नुकसान होतं याचं हे विश्लेषण आपण केलेलं आहे। या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण जाणून घेऊया। अल्पसंख्याक शाळांना शिक्षण हक्क कायदा म्हणजे आरटीई लागू होत नाही। याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांना जी 25% राखीव जागांचं बंधन असतं ते या शाळांवर राहत नाही आणि मग परिणामी गरिबांच्या मुलांच्या हक्कांवर गदा येते। या शाळांना माहिती अधिकार म्हणजे आरटीआय हा कायदा सुद्धा लागू होत नाही। तेव्हा शाळेचा सगळा जो कारभार आहे तो मिळणाऱ्या देणग्या आणि अंतर्गत निर्णय प्रक्रिया कुणाचंच नियंत्रण नसतं। तेव्हा भ्रष्टाचाराला मोकळं रान मिळतं। या शाळांसाठी टीईटीची परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक नाहीये आणि याचा थेट परिणाम गुणवत्तेवर होतो। पात्र शिक्षकांऐवजी वशिला लावून जातात ना काही लोक, त्यांना शिक्षण मिळतं। पैसा दिला जातो आणि त्या शिक्षकांची नियुक्ती होते। ह्याचा सगळा फटका भविष्यात विद्यार्थ्यांना बसतो। आता हा दर्जा मिळाला तर या शाळांना कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि सरकारी अनुदान घ्यायची मुभा मिळते। ते कुठूनही येऊ शकतात पैसे, परदेशातनं आणखी कुठून। शिक्षण हा सेवाभावी वसा न राहता तो एक नफा देणारा मोठा व्यवसाय होतो। शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सुद्धा मिळण्याच्या विशेष सवलती आहेत, त्यामुळे गुणवत्तेपेक्षा इतर निकषांना महत्त्व मिळतं। तेव्हा प्रामाणिक अगदी जे असतात, हुशार शिक्षक असतात, त्यांच्यावर अन्याय होतो। प्रशासनाचा हा नंगा नाच नेमका कसा झाला ते आपण पाहूया। वेळ आणि टायमिंग बघा हा, दुपारी 3:09 28 तारखेला दादा गेले त्याच दिवशी 3:09 पहिलं प्रमाणपत्र निघालं। मंत्रालयामध्ये शुकशुकाट होता आणि त्यावेळी सही करणारा कोण होता? ज्या प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होतो वाटला, मंत्र्यांनी स्थगिती दिली होती, ती स्थगिती उठवायचा आदेश मंत्रालयाला सुट्टी असताना कुणी काढला? पोद्दारच्या 25 शाळा, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि सेंट झेवियर्सच्या 5 शाळा, अशा या 5 खरंच त्या अल्पसंख्याक वाटतात का? की या मोठ्या ब्रँड्सनी अर्थपूर्ण तडजोड केली आहे आणि हा दर्जा मिळवलाय? किती पैशांचा घोटाळा झालाय? युवक काँग्रेसचा अध्यक्ष अक्षय जैन यांनी काही प्रश्न उपस्थित केले, ते रास्तेत। दुखवट्याचा फायदा घेऊन फाईल्स मंजूर करणं हा मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे। स्थगिती उठवण्यासाठी हवा असलेला चौकशीचा जो अहवाल आहे तो समोर आलाच नाहीये। तरी सुद्धा 75 संस्थांना प्रमाणपत्र कशी मिळाली? ही घाई नेमकी कुणाच्या खिशातलं वजन वाढवण्यासाठी होती? आता या सगळ्याचा निष्कर्ष काय आहे? हा महाराष्ट्राच्या गुणवत्तेवरचा घाला आहे। हा केवळ 75 शाळांचा प्रश्न नाहीये, तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ही प्रशासकीय वाळवी आहे। दादांसारख्या खंबीर नेत्याच्या जाण्यानंतर, अपघातानंतर त्याच खात्यात झालेली ही अंधाधुंदी संतापजनक आहे। जर आरटीई आणि आरटीआय सारखे कायदे या शाळांना लागू होणार नसतील तर सामान्यांच्या मुलांनी शिकायचं कुठं? लक्षात घ्या, 75 शाळा, प्रत्येक शाळेसाठी किती पैशांचा व्यवहार हा असू शकतो? नेमका कशासाठी? दादांचा मृत्यू झाला त्याच दिवशी का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। अर्थात ह्याची उत्तरं अजून समोर आलेली नाहीयेत, मात्र वेळोवेळी आपण त्या उत्तरांची अपडेट्स देत राहू। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।